नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिंगाड्या पिठाचे, जे शिंगाड्याचं पीठ असतं त्याचे थालीपीठ करणार आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान आपले थालीपीठ झालेले आहेत आणि त्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी सुद्धा केलेली आहे। तर आता हे थालीपीठ आपण कसे करतो ते बघूया। सुरुवातीला मी एक बाउल शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी छोटे 2 बटाटे घेतलेले आहे, ते बॉईल करून घेतलेले आहे। ते छान उकडल्यानंतर त्याची वरचे साल मी काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला मॅशरच्या साहाय्याने ते छान मॅश करून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी छान ते मॅश करून घेतलेले आहे। आता इथे बटाटे मॅश झाल्यानंतर आपण 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे, ते त्यात आपण मिक्स करायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचे आहे, पाव चमचा जिरं टाकायचे आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती आपण त्यात थोडी टाकलेली आहे आणि चवीनुसार अजून तिखट टाकायचे आहे। त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे खात नसाल तर ते स्किप केले तरी चालेल, पण उपवासा व्यतिरिक्त जर तुम्ही असे नेहमी खाण्यासाठी थालीपीठ करत असाल शिंगाड्याचे तर त्यासाठी तुम्ही मग हे सर्व टाकू शकता। तसेच त्यामध्ये आपण हिरवी मिरची किंवा जिरं बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा आपण टाकू शकतो किंवा त्यात आपण लसूण पण टाकू शकतो आणि हे सर्व मिश्रण आपण बारीक करून मिक्सरमध्ये ते त्यात थालीपीठांमध्ये टाकू शकतो। पण इथे उपवासाचे करत आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त जिरं ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण त्याचा गोळा तयार करून घेऊ। आवश्यकतेनुसार त्यात थोडे पाणी टाकायचे आणि त्याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा। जसं आपण थालीपीठांचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी छान ते पीठ भिजवून घेतलेलं आहे। थोडं आपल्याला ते सैलच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ते पटकन थापता येतील। त्यासाठी मी एक छोटंसं कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडावर मी ते थापून घेत आहे। आपण जे नेहमी थालीपीठं करत असतो डाळीच्या पिठाचे, त्यापेक्षा हे शिंगाड्याच्या पिठाचे खूपच छान लागतात आणि खूप पौष्टिक पण असतात हे शिंगाडे। आणि या थालीपीठांना मध्ये आपण छान असे होल करून घ्यायचे आहे की जेणेकरून ते थालीपीठ आपले छान भाजले जातील। आता हे थालीपीठ मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी ते थालीपीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे ते छान वाफवले जाते। आणि आपल्याला ते जे होल आपण केलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे त्यात तेल टाकायचे आहे। अशा पद्धतीने आपले पहिलं थालीपीठ छान तयार झालेलं आहे। आता दुसरं थालीपीठ आपण थापून घेऊया। थोडा हाताला आपण पाणी लावायचं आणि पटापट ते थापले जातात आणि त्याला असे छान होल जर आपण केले ना तर ते पटकन होतात, पटकन वाफवले जातात आणि ह्या थालीपीठांना जास्त तेलही लागत नाही, एकदम कमी तेलात पण ते छान वाफवले जातात। आता ते थालीपीठ आपलं होत आहे तोपर्यंत आपण इकडे थालीपीठ करून घेऊया। तेही छान थापून झालेलं आहे आपलं।
अशा पद्धतीने आपले सर्व थालीपीठं झालेले आहेत. आणि त्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी पण चवीला तोंडी लावायला आपण घेऊ शकतो. शिंगाडा जो आहे तो वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त असतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याने वाढत असते. अशा पद्धतीने माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मी या चॅनलवरती शिंगाड्याचे भजे याची रेसिपी टाकलेली आहे, ती निश्चित जाऊन बघा.